झी 24 तास एक पाऊल पुढे। तर दुसरीकडे चंद्रपूर शहरात कचरा कुंडीलगत 1.5 महिन्याची जिवंत बालिका आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का भागातल्या निर्जन जागी ही घटना उघड झाली आहे। शालीत लपेटलेली ही बालिका कुणाला नकोशी झाली होती याचा शोध पोलीस घेत आहेत। एका हमालाला कचरा कुंडीच्या बाजूला बालिकेच्या रडण्याचा आवाज आला। त्याने ही बाब सहकाऱ्यांना सांगितली। एका ऑटो चालकाने घटनास्थळी धाव घेत शोध घेतला तेव्हा त्याला झुडपात ठेवलेली बालिका दिसली। शालीत लपेटलेल्या या बालिकेची माहिती या ऑटो चालकाने पोलिसांना दिली। सोबतच बालिकेला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं। थंडीत कुडकुडणाऱ्या या बालिकेला उपचाराचा आश्रय मिळाला असला तरी दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही वयोगटातील महिला सुरक्षित नाही हे दुर्दैवी वास्तव पुढे आलंय। तसं इथं बघायसाठी आलो तर मुलगी त्या कोपऱ्यामध्ये शालमध्ये लपेटून अशी होती। साहेबांनी असं सांगितल्याबरोबर आम्ही ऑटो घेऊन आलो आणि ऑटोमध्ये पांडेजी आणि आमचे आसी भाऊ आणि मी आम्ही ऑटोमध्ये त्या मुलीला घेतला आणि सरकारी दवाखान्यामध्ये अगोदर भरती केली। त्या मुलीला आणण्यात आलं त्यावेळी तिला शालमध्ये लपेटून ठेवलेला होता। तिच्या अंगावर नवीनच फ्रॉक घातलेला होता। या माध्यमातून आम्ही गुन्हा दाखल करू आणि तिच्या प्रकृतीची जास्तीत जास्त काळजी घेऊ आणि पुढे तपास सुरू करू। झी 24 तास एक पाऊल पुढे।